नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडी बीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण घेऊन आलोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला आपण MPSC असं म्हणतो. तर याची जी भरती निघली ती कुठली भरती आहे, त्यासाठी जो तुम्ही थंबनेल मध्ये पगार पाहिला तो पगार आहे 2,08,700 रुपये. तर मग याच्यासाठी आपल्याला कसं ऍप्लिकेशन करायचंय, काय स्टेप्स फॉलो करावे लागणार आहेत आणि हे ऍप्लिकेशन करण्याच्या अगोदर याच्या संदर्भात लागणारे कागदपत्रे कुठली, आवश्यक पात्रता कुठली आणि एकूण पदे किती, याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि चला विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल, आपण हे जे नोटिफिकेशन MPSC कडून आलेलं आहे या नोटिफिकेशन वर येऊयात. तुम्ही इथं पाहू शकता की हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे, तर इथं जाहिरात क्रमांक वगैरे त्याची दिलेली आहे. तर याच्यामध्ये एकूण आपल्याला जे पदे वगैरे सांगितले त्याची आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये पहा, उपलब्ध पदे आहेत 95. याच्यामध्ये आपण सर्वसाधारण याचे जे पदे दिले त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत. पण सर्वप्रथम इथं पहा, एकूण MPSC मध्ये जाहिरात क्रमांक 1 ते 10/25. तर याच्यामध्ये जे विविध विषयातील विशेष संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट अ याच्यामध्ये एकूण 95 जागा आहेत. तर दुसरी ऍड म्हणजे 011/2025 याच्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ 225 पदे आहेत याच्यामध्ये. तर असे मिळून आपले 320 पदे आहेत. तर याच्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या ऍड वर वापस येऊयात आणि इथे पाहूयात. आता तर इथे पहा, शरीर विकृती शास्त्रज्ञ याच्यामध्ये एकूण 3 पदे दिलेली आहेत. मनोविकृती चिकित्सक मध्ये एकूण 8 पदे दिली आहेत. अस्थिव्यंगोपचार तज्ञ 3 पदे, बधिकरण तज्ञ 10 पदे, वैद्यकीय अधिकारी 3 पदे, वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ 12 पदे, वैद्यकीय अधिकारी 6 पदे, वैद्यकीय अधिकारी क्षयरोग चिकित्सक 14 पदे, क्षयरोग शास्त्रज्ञ 25 पदे आणि नेत्र शल्य चिकित्सक 11 पदे. तर असे पदाचं विभाजन यांना केलेलं आहे. आणि याचा आपल्याला जो ऍप्लिकेशन सादर करायचं त्यासाठी त्याने एक टायमिंग दिलेला आहे, 21 जानेवारी म्हणजे आजपासून 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपण अर्ज करू शकतो. आपल्याला जे फीस भरायची आहे गव्हर्नमेंटची त्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंतची तारीख देण्यात आली आहे. जर तुम्हाला ऑफलाईन फीस भरायची असेल तर 12 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला फीस भरण्यासाठी सवलत यांना दिलेली आहे. आता याच्यासाठी आपण चर्चा करणार आहोत की काय पात्रता लागते ती. आता सर्वप्रथम ऍडला थोडं स्क्रोल डाऊन करूत आणि काळजी करू नका, ही ऍड तुम्हाला जशाच तशी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही तिथून सुद्धा पाहू शकता. आपण सर्वप्रथम पाहूया वेतन श्रेणी. याच्यामध्ये पहा, स्तर S23 याच्यानुसार 67,700 ते 2,08,700 पर्यंतचा नियमानुसार अनुदेय भत्ते आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात असं या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. आता पात्रतेमध्ये जर आलो तर जी तुम्हाला मी सांगितलं की यांना जे स्पेशलायझेशन विचारलं आहे की वेगवेगळे स्पेशलिस्ट विचारलेले आहेत, त्यासाठी स्पेशलायझेशन त्यांचं ठरवलेलं आहे. ज्याच्यामध्ये शरीर विकृतीसाठी त्यांना MBBS किंवा इक्विव्हॅलंट शिक्षण असणं गरजेचं आहे असं सांगितलं आहे. आणि त्याबरोबरच त्याच्यामधला अनुभव सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे असं सांगितलंय. मनोविकृतीमध्ये MBBS आणि त्याचं MD सायकॅट्रिस्ट मध्ये झालेलं असणं गरजेचं आहे व त्या संदर्भात लागणारा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना आपल्याला इथे विचारलेला आहे. त्यानंतर आहे अस्थिव्यंगोपचार, याच्यामध्ये MBBS आणि त्याचबरोबर MS ऑर्थोपेडिक्स मध्ये झालेलं असणं गरजेचं आहे. आता बधिकरण तज्ञ मध्ये पहा तुम्ही की MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झालेली पाहिजे. कशामध्ये? अॅनेस्थेसिया मध्ये झालेली पाहिजे आणि त्याच्यातला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ विशेषज्ञ संवर्ग गट अ याच्यामध्ये MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे पेडियाट्रिक्स मध्ये आणि 5 वर्षाचा अनुभव आपल्याला असणं गरजेचं आहे. आता वैद्यकीय अधिकारी क्षयरोग मध्ये पहा की MBBS आणि MD पाहिजे ट्युबरक्युलोसिस मध्ये आणि त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभव सुद्धा गरजेचा आहे. क्षय किरण शास्त्रज्ञ याच्यामध्ये MBBS आणि DMRT किंवा DMRD आणि DMRE अशा पद्धतीच्या डिग्री पोस्ट डिग्री आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभव सुद्धा यांना इथं मॅन्डेटरी ठेवलेला आहे.
आता नेत्रशल्य चिकित्सक मध्ये पहा MBBS, त्याचबरोबर ऑप्टोमॉलॉजी झालेली पाहिजे आणि ज्याच्यामध्ये 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. आता वैद्यकीय अधिकारी कान नाक घसा तज्ञ ज्याला आपण म्हणतो तो, त्याच्यासाठी MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे इयर नोज आणि थ्रोट याच्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला 5 वर्षाचा अनुभव सुद्धा असणं गरजेचं आहे. आता वैद्यकीय अधिकारी मध्ये पहा MBBS, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे आपल्याला ऑब्स्टेट्रिक्स मध्ये किंवा गायनेकोलॉजी मध्ये आणि सर्जरी याच्यामध्ये आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणं गरजेचं आहे. याला सुद्धा ज्यांचा एक्सपिरियन्स आहे त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. आता त्याचबरोबर निवड प्रक्रिया सोपी असणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय आपल्याला. ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर आपली एक्झाम होईल. एक्झाम मध्ये त्यांना सांगितलं की चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये त्याचे गुण आणि मुलाखत म्हणजे 2 परीक्षा असणार आहेत मित्रांनो. आणि या परीक्षा झाल्याच्या नंतर मुलाखतीच्या किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाच याच्यामध्ये घेतलं जाणार आहे असं सांगितलंय. आता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साईट वरती जायचं, यांच्या प्रोफाईल क्रिएट करायचे. प्रोफाईल क्रिएट झाल्याच्या नंतर ऑनलाईन अप्लाय या बटनाला क्लिक करून लागणारे कागदपत्र अपलोड करून ऍप्लिकेशन करायचे. अशा पद्धतीने याचा पूर्ण अर्ज करायचा आहे. गव्हर्नमेंटची फीस जर बघितली तर खुल्यासाठी 719 आणि अदर सगळ्या कास्टसाठी 449 रुपयांची फीस आहे. तर अशा पद्धतीनं ह्या लागणाऱ्या पदाची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. तुम्हाला याच्याविषयी जर काही क्वेरीज असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि अद्याप चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.